हाय एव्हरीवन, चला तर शनिवारची संध्याकाळ आहे, क्लास वगैरे झालेला आहे आणि आता ना नम्रता पण आज आलेली आहे. म्हणजे सुमितच्या लग्नानंतर ती तिकडेच होती, तर आज आली आणि आता ती आणि आम्ही सगळे मिळून आलेलो आहोत इथे आईकडे. येताना ना जास्वंदीचं झाड आईसाठी आणलेलं आहे, छान त्याला कळी लागलेली आहे आता. आणि नेक्स्ट डेचं आता इथे मी शूट करत आहे. तर आज ना आईकडे पूजा आहे. आता ती कोणती पूजा आहे तुम्हाला मी पुढे सांगेनच. त्यासाठी ती आईने ना 1-1.25 किलो एवढी डाळ घातलेली आहे. जे पुरणपोळ्या बनवायच्या आहेत त्याही माझ्या पद्धतीने. तर मी कशाप्रकारे बनवणार आहे ते तुम्हाला पुढे कळेल. आणि ते बटाट्याची मस्त भाजी झालेली आहे. आणि जे पुरण आहे ना त्याच्यामध्ये आता गूळ मिक्स केलं आणि ते आता चांगलं आटवून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी मेणाचा गोळा होतो तसं ते व्हायला पाहिजे. त्याच्याने ना पुरणपोळ्या खूप छान होतात आणि जराही फाटत नाहीत. तर सगळ्यांनी मिळून ना आता इथे करायला घेतल्या पुरणपोळ्या. तर सारिका आहे शेकायला, मध्ये ताई उभी होती, नंतर ताई लाटायला बसली. म्हणजे काही ना काही प्रत्येकजण करत होतं. सो आता इथे आईने पण घेतलेले आहेत पुरण लाटण्यासाठी. म्हणजे नेहमी आई लाटून करून देते, पण आईला आज थोडा विसावा दिलेला आहे. तरीसुद्धा आई काही थांबली नाही. तर तिने आता इथे गोळे भरायला घेतलेले आहेत पुरणाचे. सो ती भरून भरून देत होती आणि मी लाटत होती. तर आज ना मी बनवलेले आहेत अगदी छान असे लाटून, पीठ लावून आपण लाटून करतो ना तशा प्रकारच्या पुरणपोळ्या. तर अशा पुरणपोळ्यासुद्धा छान एकदम पातळ आणि मस्त होतात. आणि हो, लाटताना ना इथे मी पेपर वापरलेला आहे. तर न्यूजपेपरचं त्याला काहीच लागत नाही. काही जणांचे प्रश्न असतात की ते लागतं वगैरे, तसं काही नाही आहे. तर चला आता सुमित आणि आरती पण आलेली आहेत. कारण ना लग्नानंतर आज आईकडे नरशांत केलेलं आहे. म्हणजे आमच्याकडे मुलाचं लग्न करायचं असतं त्यावेळेला माहेरी अशा प्रकारे सगळं दिलं जातं साहित्य. आणि त्यानंतर ना मग जेवायला बोलवतात, त्याला नरशांचं जेवण म्हणतात. म्हणजे ते एक प्रकारचं नागोबाचं असं पूजा असते आणि ते जेवण असतं. सो सगळ्या गोष्टी असतात की आपल्या घरात लग्न झाल्यानंतर सगळं काही चांगलं व्हावं, माहेरी चांगलं व्हावं, सासरी चांगलं असावं. तर यासाठी सगळं काही करायचे आपले प्रयत्न असतात. तर इथे पूजा झालेली आहे. आईने सगळीकडे आता दिवा पण दाखवला आणि आम्ही जेवायला बसलेलो तेव्हा आमच्या सावजींनी नम्रताला एवढा फोर्स केला की तिला अर्धी पुरणपोळी एक्स्ट्रा खायचीच आहे. आणि सुमित आणि आरतीने घेतलेले उखाणे जे आहेत ना त्याचा वेगळा व्हिडिओ घातला. त्याचबरोबर विशाल आणि अनु पण आले आहेत ना, तर त्यांनीसुद्धा मस्त उखाणा घेतला, कारण त्यांचंही लग्न आत्ताच झालेलं आहे. तर असे छान मस्त आज उखाणे आमच्याकडे झालेले आहेत. सारिकाचा सुद्धा भन्नाट उखाणा झाला. आता इथे रेश्मा आणि अंकिता पण आलेले, अनिल भाऊ आलेले आहेत. तर जेवण वगैरे झाल्यानंतर ना आता ते पण निघाले. आणि आता इथे सगळ्यांचा चहा तर झालेला आहे, पण निघण्याच्या आधी ना एक मस्त सेल्फी काढून घेतला. तर अशा प्रकारे ना आजचा दिवस खूप छान आणि मस्तच झालेला आहे.